श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही पाहताय अश्विनी रेसिपी मराठी आणि आर्ट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना येणाऱ्या मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर यंदा मकर संक्रांत ही 14 जानेवारीला बुधवारी आलेली आहे. तर आपणा सर्वांनाच माहिती आहे ही संक्रांत 14 जानेवारीला आहे. संक्रांतीचा जो पुण्यकाळ आहे तर तो बुधवारी 14 जानेवारीला दुपारी 3:06 तो सायंकाळी 6:20 असणार आहे. आणि सूर्याचं धनु राशीतून मकर राशीमध्ये संक्रमण हे बुधवारी दुपारी 3:06 होत आहे आणि म्हणून हा संक्रांतीचा पुण्यकाळ आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघा संक्रांतीचं हळदी कुंकू या स्त्रियांनी म्हणजे बघा 3 स्त्रियांनी चुकूनही करायचं नाही. बघा 99% स्त्रियांना हा नियम जो आहे तर तो माहिती नसेल. यामुळं आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नाही. आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही. लक्ष्मी घर सोडून जाते, नाराज होत असते. त्यासोबतच बघा कोणत्या त्या स्त्रिया आहे ज्यांनी हळदी कुंकू करायचं नाही या संक्रांतीला. किंवा बघा संक्रांतीमध्ये आपण जे पण दान देतो तर त्यामध्ये आपण कोणत्या वस्तू या चुकूनही द्यायच्या नाहीत. त्यासोबतच बघा संक्रांतीच्या पूजेचा शुभमुहूर्त काय असणार आहे, आपण देवांना कधी ओसायचं आहे, वाण कोणत्या वेळेमध्ये द्यायचं आहे. त्यासोबतच बघा या दिवशी एकादशी आलेली आहे तर एकादशीला आपण कोणत्या वस्तू दान द्यायच्या आहेत याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा 13 जानेवारीला जी भोगी आहे तर ती आपल्याला साजरी करायची आहे. भोगीच्या दिवशी बघा भोगीची भाजी म्हणजेच खेंगट, ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी, तीळ लावलेली आणि त्यासोबतच राळ्याचा भात हे जे पदार्थ आहेत तर ते बनवले जातात आणि याचा नैवेद्य हा देवांना दाखवला जात असतो. तर बघा परंपरेनुसार पूर्वीपासून हीच पद्धत चालत आलेली आहे आणि सुगड पूजन देखील या भोगीच्या दिवशी केलं जातं. आता बघा प्रत्येक भागामध्ये पूजेची पद्धत जी आहे तर ती वेगवेगळी असू शकते. पण बघा संक्रांतीच्या दिवशी आपण हळदी कुंकू करतो किंवा देवांना ओसायला जातो किंवा वाण देतो, एकमेकींना ओसा देत असतो. तर अशा वेळी आपल्याला ही जी सुरुवात आहे तर ती कधी करायची आहे तर बघा सूर्याचं धनुराशीतून मकर राशीमध्ये जे संक्रमण आहे तर ते बुधवारी 14 जानेवारीला 3:06 होत आहे. तर बघा संक्रांतीचा पुण्यकाळ जो आहे तर तो 3 वाजल्यापासून म्हणजे 3:06 ते सायंकाळी 6:20 असणार आहे आणि या वेळेमध्ये आपल्याला देवांना ओसायचं आहे. त्यासोबतच एकमेकींना वाण द्यायचं आहे आणि जर शक्य असेल तर या दिवशी हळदी कुंकू तुम्ही या वेळेमध्ये करू शकता. फक्त संक्रांतीच्या दिवशी आपल्याला हळदी कुंकू जे आहे तर ते करायचं नाही, कारण की ही संक्रांतीची कर असते असं मानलं जातं. त्यामुळे या संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू तुम्ही चुकूनही करू नका. नंतर बघा त्या पुढे जे आहे तर रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकाचे कार्यक्रम जे आहे तर ते करू शकतो. त्यासोबतच बघा संक्रांतीचा जो पुण्यकाळ आहे त्यामध्ये दानधर्म करण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो हा पुण्यकाळ. तर यामध्ये बघा आपण कोणत्याही वस्तूचं दान करू शकतो. या दिवशी आवर्जून आपल्याला बघा तिळाचं दान करायचं आहे, कारण की या दिवशी षटतिला एकादशीसुद्धा आलेली आहे आणि या एकादशीला आणि संक्रांतीला तिळाचं खूप महत्त्व आहे. तर बघा या दिवशी तुम्ही तिळगुळ किंवा तीळ या वस्तूंचं जे दान आहे तर ते करू शकता. त्यासोबतच नवीन वस्त्र, गूळ, भांडे किंवा गाईला घास या ज्या वस्तू आहेत तर त्या स्वइच्छेने दान करू शकता. तर बघा या दिवशी म्हणजे संक्रांतीच्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावर उठावं, स्वच्छ स्नान करावं, सूर्यदेवांना पाण्यामध्ये तीळ जे आहेत तर ते मिक्स करून जे अर्ध दिलं जातं तर ते अर्ध द्यावं. आपल्या घरातील देवपूजा जी आहे तर ती करून घ्यावी. त्यानंतर आपल्याला बघा या दिवशी पुरणपोळीचा जो नैवेद्य बनवला जातो तर तो आपण देवांना दाखवत असतो. आता या दिवशी एकादशी आलेली आहे तर या दिवशी तुम्ही बघा तिळगुळाचा जो नैवेद्य आहे तर तो देवांना अर्पण करू शकता. त्यासोबतच आपली जी कुलदेवी आहे किंवा देव आहे तर त्यांची पूजा कोणत्याच दिवशी थांबली जात नाही.
त्यामुळे आपण आपल्या परंपरेनुसार आपल्या घरामध्ये जो पण पदार्थ बनवला जाईल त्याचा तुम्ही देवांना नैवेद्य दाखवू शकता. आता बघा, या दिवशी म्हणजे सुगड पूजले जातात, तर काही ठिकाणी 5 किंवा 7 जे आहेत तर ते पूजले जातात. प्रत्येक भागातील पद्धत जी आहे तर ती वेगवेगळी आहे. आता बघा, संक्रांतीला सुवासिनी महिलांनी हळदी कुंकू बघा जे आहे तर ते करण्याचा जो संक्रांतीच्या दिवशी जर तुम्ही हळदी कुंकू करणार असाल तर 3 नंतरनं आणि 6च्या आतमध्ये तुम्हाला हळदी कुंकू करायचं आहे. आता बघा, हळदी कुंकू करताना जो हा विधी आहे तर तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये, शास्त्रामध्ये. तर हा विधी करताना काही स्त्रियांकडून चुका होतात आणि त्या चुका आपण या दिवशी टाळायच्या आहेत. बघा, कधीही रिकाम्या हातानं आपण वाण द्यायचा नाही. वाण देताना तो कधीही हातात द्यायचा नाही. नेहमी वाण हा पदर लावून आणि पदराखाली झाकून किंवा ताटात ठेवून हाच जो वाण आहे तर तो आपल्याला द्यायचा आहे. वाण देताना त्याच्यासोबत 2 खाऊची पानं म्हणजेच विड्याची पानं आणि 1 सुपारी ही आवर्जून आपल्याला द्यायची आहे. अनेक स्त्रिया हळदी कुंकू लावताना अगोदर बघा असं करतात की अगोदर हळद लावायची असते आणि नंतरनं कुंकू लावलं जातं बघा, किंवा अगोदर कुंकू लावतात आणि नंतरनं हळद लावतात. तर असं न करता आपल्याला सुरुवातीला जे आहे तर ते हळद जी आहे तर ती लावून घ्यायची आहे आणि नंतरनं कुंकू लावायचं आहे. ही योग्य पद्धत आहे. अगोदर हळद आणि नंतरनं कुंकू. हळद पृथ्वी तत्वाचं प्रतीक मानलं जातं आणि कुंकू हे अर्धशक्ती म्हणजे आदिशक्तीचं प्रतीक मानलं जातं. दुसऱ्या सुवासिनीला हळदी कुंकू लावताना बघा नेहमी आपण लक्षात ठेवायचं आहे, अनामिका म्हणजेच करंगळी, आपली करंगळी जी आहे तर त्याच्या शेजारील जे बोट आहे तर त्या बोटानं आपल्याला त्या सुवासिनी स्त्रीला पुढच्या हळदी कुंकू लावायचं आहे. अंगठ्यानं कुंकू लावणं जे आहे तर ते आपल्याला टाळायचं आहे. कुंकू लावण्याला बघा किंवा हळदी कुंकू आपण ज्याला कार्यक्रमाला सुरुवात करतो तर हळदी कुंकवाला सुरुवात करण्या अगोदर आपल्याला स्वतःला हळद आणि कुंकू लावायचं आहे. नंतरनं घरातील देवांना आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे, तिळगूळ ठेवायचं आहे. त्यासोबतच आपल्या कुलदेवीला लावायचं आहे, तिळगूळ ठेवायचं आहे. तसेच तुळस ही देखील एक सुवासिनी मानली जाते, म्हणून तुळशीला देखील आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि नंतरच आपल्याला हळदी कुंकाला जी आहे तर ती सुरुवात करायची आहे. नंतर आपण बोलवलेल्या हळदी कुंकासाठी ज्या सुवासिनी स्त्रिया आहेत त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे. त्यासोबतच बघा, आता हळदी कुंकू लावताना सुवासिनीचं तोंड पूर्वेकडं किंवा उत्तरेकडे असावं. दक्षिणेकडे तोंड करून कधीही हळदी कुंकू लावू नये, हे अशुभ मानलं जातं बघा. वाण देताना तो नेहमी शांतपणे आणि प्रसन्न मनाने एकमेकींना वाण जो आहे तर तो द्यायचा आहे. कारण की संतापलेल्या मनाने किंवा क्रोध मनाने वाण जर दिला तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही. आता बघा, कधीही घराच्या उंबरठ्यावर उभं राहून वाण पण द्यायचा नाही आणि हळदी कुंकू पण आपल्याला जे आहे तर ते लावायचं नाही. कोणीच असं करू नये. उंबरठ्याच्या आतमध्ये बोलावून त्या सुवासिनी स्त्रीला आदर सन्मानासहित हळदी कुंकू जे आहे तर ते लावायचं आहे. आता बघा, कोणत्या स्त्रियांनी हळदी कुंकू करायचं नाही तर बघा, शास्त्राप्रमाणे या 3 स्त्रियांनी हळदी कुंकू जे आहे तर ते करू नये किंवा वाण लुटू नये. आता बघा, पहिली स्त्री म्हणजे ज्या घरामध्ये सूतक पडलेलं आहे, अचानक एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे, अशा व्यक्तींनी म्हणजे स्त्रियांनी त्या घरातील आणि वृद्धी असलेली म्हणजे बघा ज्या घरामध्ये नवीन बाळाचा जन्म झालेला आहे तर या 2 स्त्रियांनी त्या घरातील स्त्रियांनी हळदी कुंकू करू नये. रीतसर आपलं सूतक फिटल्यानंतरनं आपण जे हळदी कुंकू आहे तर ते करू शकतो. त्यासोबतच बघा, दुसरी स्त्री म्हणजे जिची मासिक धर्म जो आहे तर तो चालू आहे, मासिक पाळी आलेली आहे, अशा स्त्रियांनी या संक्रांतीच्या सणाला जे हळदी कुंकू आहे तर ते चुकूनही करायचं नाही. आपल्या शास्त्रामध्ये काही नियम आणि अटी ज्या आहेत तर त्या दिलेल्या आहेत. आजकाल बघा, जरी पिढी परंपरा जरी बदलल्या असल्या, हे नियम पाळले जात नसले तरीही धार्मिकदृष्ट्या या नियमांना खूप महत्त्व दिलं जातं. तिसरी महिला म्हणजे ज्या स्त्रीचा पती मरण पावलेला आहे, अशा विधवा महिलांनी धार्मिक परंपरेनुसार हळदी कुंकू जे आहे तर ते करू नये. हळदी कुंकू जे आहे तर ते सुवासिनीचं सौभाग्य लेणं मानलं जातं आणि म्हणूनच या महिलांनी या संक्रांतीच्या सणाला चुकूनही हळदी कुंकू करू नये.
तर ही होती आजची अतिशय महत्त्वाची माहिती. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा.